मित्रांनो, जसे काही एंड सेम एक्झाम होता तेव्हा मला सुद्धा माझ्या वेळी विचार पडायचा की मला ग्रेस भेटेल का, कॉन्डो भेटेल का, आणि कदाचित तुम्हाला पण हा प्रश्न पडत असेल. खूप मुलांनी मला विचारलं, त्यामुळे हा डेडिकेटेड व्हिडिओ ग्रोस कॉन्डोनेशनवर मी देतोय, जेणेकरून सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. मित्रांनो बघा, ग्रेस मार्क कशासाठी असतात? एखादा विषय समजा 28 ला पासिंग आहे, 26 पडले, 1-2 मार्क वाढून देण्यासाठी ग्रेस असतो. आणि कॉन्डोलन्स काय असतो की आपले सीजीपीए जो असतो, सीजीपीए आणि आपला डिस्टिंक्शन हा फर्स्ट क्लासमध्ये, समजा फर्स्ट क्लास म्हणून डिस्टिंक्शन जाण्यासाठी थोडेफार मार्क कमी आहे, सो तिथे थोडेफार मार्क ऍड करून तो फर्स्ट क्लास मधून डिस्टिंक्शन मध्ये जाऊ शकतो. म्हणजे क्लास चेंज होण्यासाठी शक्यतो कॉन्डोनेशन वापरतात. येस मित्रांनो, आता महत्वाची गोष्ट आली की हे सगळे रूल कोण ठरवतो? मित्रांनो, ग्रेस मार्क किती द्यायचे, कॉन्डोलन्स कुणाला द्यायचा, यस एक्झाम कधी घ्यायची, पेपर कसे चेक करायचे, किती मार्काचे एक ऍव्हरेज सरासरी एक्झाम झाल्यानंतर मुलांचं पासिंग क्रायटेरिया किती ठेवायचा, किती पर्सेंटेजला किंवा किती मार्कांना मुलं पोहोचले तर त्याला ग्रेस द्यायचा, कॉन्डो द्यायचा, सगळं ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना, हे युनिव्हर्सिटी ठरवतं ना, आपलं कॉलेज ठरवतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीच ठरवेल की यावेळी ग्रेस द्यायचा नाही द्यायचा, कुणाला द्यायचा. मित्रांनो, किती मार्काचा दिला जातो 24 पॅटर्न मध्ये? आपण 24 पॅटर्नच्या बाबतीत बोलतो. तो साधारणतः 24 पॅटर्न मध्ये 10 कुठे पण 10% ग्रेस मार्क असं दिलं जातं. 24 पॅटर्न मध्ये पेपर 70 किंवा 60 मार्काचे होत आहे, सो आपण धरूया 7 किंवा 6 मार्काचा ग्रेस मार्क आपल्याला भेटू शकतो. किती विषयांना भेटतो? एका वेळी साधारणतः मॅक्स टू मॅक्स 2 विषयांना भेटू शकतो. मी बघितलं असं की काही वर्षांपूर्वी, म्हणजे 2-1 वर्षापूर्वी 19 पॅटर्न मध्ये एका वेळी एकाच विषयांना शक्यतो भेटायचा. पण आता एवढ्या मागच्या 1-1.5 वर्षात मी बघतोय तर रिझल्ट वरती कधी कधी 2 विषयांना सुद्धा हॅश डॉलर आलेला आहे. म्हणजे एका वेळी 2 विषयांना भेटू शकतो. 2 सेमिस्टरला पण एखाद्याला मागच्या सेमला भेटला, या सेमला भेटू शकतो का? तर हो, भेटू शकतो. येस, 2 वर्षांना, म्हणजे जे मुलं आता सेकंड इयर रेग्युलर आणि फर्स्ट इयरचा गोल्डनचा पेपर देत आहे, सो सेकंड इयरच्या पण एखाद्या विषयांना, गोल्डनच्या पण एका विषयांना एकत्रच, म्हणजे दोन्ही वर्षांना एकत्रच भेटू शकतो का? तर हो, तसाही भेटू शकतो. तसे पण मी रिझल्ट बघितले. आता एकाच वेळी फक्त एकाच विषय राहिला तर, ही एक केस खूप मुलांनी मला विचारली की सर, आम्ही सेकंड इयरला गोल्डनचा एकच विषय राहिलाय, समजा उदाहरणार्थ M2च राहिलाय, मग माझा M2 9 विषय बाकी निघाले, एकच राहिलाय, मग मला भेटेल का? सो मित्रांनो, ह्या केसमध्ये शक्यतो भरपूर मुलांना ग्रेस कॉन्डो भेटून जातो. ऑब्विसली एकच विषय राहिला आणि बाकीचे 8-9 विषय निघाले ना, तर ह्या केसमध्ये खूप जास्त मुलांना याचा फायदा होतोय. यस, आता ह्या प्रोसेसला नेमकी अप्लाय कसं करायचं? कारण प्रोसेस तर समजली सर, पण मग अप्लाय कसं करू? कारण रिव्हॅल्युएशनची प्रोसेस माहिती, रिव्हॅल्युएशनला अप्लाय करता येतं. मग ग्रेस आणि कॉन्डो मला पाहिजेच आहे, मग अप्लाय कसं करू? तो मित्रांनो, याला कुठल्या पण प्रकारची ऍप्लिकेशन करता आपल्याला येत नाही, म्हणजे याला अप्लायच करता येत नाही. मग हे कसं होतं? तर हे युनिव्हर्सिटी ठरवते. यस, कसं ठरवतं? याला कंपल्शन आहे का? मग याच्या संदर्भातच हा मेन मुद्दा येतो की सर, ग्रेस कॉन्डोला जर अप्लाय करता येत नाही, मग हे कंपल्सरी आहे का? सो मित्रांनो, ग्रेस कॉन्डो हे कंपल्सरी नाहीये. एकंदरीत तुमचे ऍव्हरेज मार्क चांगले असतील, अटेंडन्स चांगली असेल, तुमचं बिहेवियर चांगलं असेल, सगळ्या गोष्टी, टर्म वर्क वगैरे, ओरल, प्रॅक्टिकल, या सगळ्या गोष्टींचं जे आपलं रेकॉर्ड बनतं ते आपलं कॉलेज आपल्या युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचवतं, बरोबर? आणि मग युनिव्हर्सिटीत आपला सगळा रेकॉर्ड आल्यानंतर युनिव्हर्सिटीला कळतं आपण कसे आहोत, आपल्या अटेंडन्स कशी आहे, आपलं बिहेवियर कसं होतं, आपल्याकडनं काही चुकीच्या प्रॅक्टिस नाही झालेल्या आहे, आपले वेळोवेळी युनिट टेस्टचे मार्क कसे, सीसीईचे मार्क कसे, अदर विषयांना आपले किती मार्क आहे, आपला एकंदरीत ऍव्हरेज स्कोर कसा आहे, कुठे आपण टॉप केलंय का, हे सगळं युनिव्हर्सिटीकडे आपलं रेकॉर्ड जातं. आणि त्या रेकॉर्डवरनं युनिव्हर्सिटी ठरवते. एखाद्या विषयाला समजा 1-2 मार्क देऊन जर त्या विषयाचा बॅकलॉग क्लिअर होऊ शकतो, त्या मुलाचा एअर ड्रॉप वाचू शकतो, तर त्या केसमध्ये युनिव्हर्सिटी आपल्याला ते मोफत मार्क, बेनिफिट मार्क आपण म्हणू शकतो, एक ऍड ऑन फ्री मार्क युनिव्हर्सिटी देते. पण हे कंपल्शन नाहीये, प्रत्येकालाच भेटेल का? नाही. हे ऑब्विसली आपल्या सगळ्या ट्रॅक रेकॉर्डवर अवलंबून आहे. त्यामुळे 10 मधल्या हार्डली 3 मुलांना भेटतं, 7 मुलांना भेटत नाही. ही रियालिटी आहे. आणि मित्रांनो, हे जे सगळे मी रूल्स सांगितले, हे सगळे युनिव्हर्सिटीवर डिपेंडंट आहे, टाइम डिपेंडंट आहे. म्हणजे एखाद्या वेळी, हा महत्वाचा मुद्दा मी सांगतो, एखाद्या वेळी युनिव्हर्सिटीने सर्क्युलर काढलं आणि सर्क्युलर नुसार त्या जे मी रूल सांगितले याच्यामध्ये पण चेंज होऊ शकतोय. दर सेमिस्टरला, दरवर्षी एखादं सर्क्युलर आलं तर त्याच्यात कंटिन्युअसली चेंज होऊ शकतं. म्हणजे आतापर्यंत जेवढं मी बघितलं त्याच्यानुसार मी सांगितलं कुणाला भेटतो, किती मार्काचा भेटतो, किती विषयांना भेटतो, पण यांच्यामध्ये पण कंटिन्युअसली चेंज होऊ शकता. कारण शेवटी
युनिव्हर्सिटी त्यावेळी काय रिझल्ट लागलाय त्यानुसारच ठरवते की आता काय सर्क्युलर काढायचं आणि काय आपल्याला ग्रेस कोंडोसाठी आपल्याला एक मानांकन ठेवायचंय. सो मित्रांनो, महत्वाचा व्हिडिओ होता. सगळ्या डिटेल गोष्टी जेवढ्या मला मुलांनी विचारल्या सगळ्या मी ग्रेस कोंडो विषयी क्लिअर केल्या आहे. व्हिडिओ महत्वाचा आहे, तुम्हाला फायदा झाला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अभ्यास करताना आता नवीन सेमिस्टर सुरुवात झाली, पहिल्यापासूनच पर्पल ॲटचे सबस्क्रिप्शन घेऊन अभ्यासाला लागा, म्हणजे पुन्हा विषयाची तयारी शेवट केल्यामुळे बॅकलॉग राहतो, तो बॅकलॉग राहणार नाही, सीजीपीए स्ट्रॉंग होईल आणि ग्रेस कोंडोची पुन्हा जरूरत पडणार नाही. कळतंय? सो अभ्यास करायला सुरुवात करा, सिरियस व्हा, कारण चांगले मार्क असले, चांगला सीजीपीए असला तरच प्लेसमेंटला आपल्याला चांगला फायदा होईल. सो यासाठी पर्पल ॲट हे बेस्ट स्टडी मटेरियल ऑप्शन आहे. यस, सो त्याच्यावरनं अभ्यासाला सुरुवात करा आणि इंजिनिअरिंग सोपी करा.